इस वक्त मैं बारामती के गोजबावी गांव में हूँ। ये वो गांव है जहां पर ये एयर स्ट्रिप बनाई गई है। बारामती का जो एयर स्ट्रिप है ये इसी गांव के हद में बनाई गई है। ये एयर स्ट्रिप का हिस्सा है, उसके ठीक नीचे ये गांव है। आसपास जो है पहाड़ी हिस्सा है। इस एयरक्राफ्ट को जो विजिबिलिटी थी वो नहीं होने की वजह से ये लैंडिंग हुई, जिसकी वजह से जो है क्रैश लैंडिंग की वजह से इसमें 5 लोग की जान गई, जिसमें उप मुख्यमंत्री अजीत पवार भी शामिल हैं। मेरे साथ गोजबावी गांव की महिला हैं जो जब घटना हुई, ये चश्मदीद हैं, इन्होंने उस घटना होते हुए देखा। उस वक्त इनकी क्या प्रतिक्रिया थी, क्या कुछ इन्होंने देखा है, हम इनसे समजेंगे। आपलं नाव सांगा. उर्मिला राव गाठळे. उर्मिलाजी, तुम्ही काय बघितलं? म्हणजे सकाळी सगळी किती वाजताची ही घटना आहे? नुसतं त्यावेळी काय होत होता ते फक्त डिटेल सांगा. 8:45 वाजता झाले. असं तिकडून आलं, असं कोसळलं तिथं. ते बारधारा या काही टोकी लगे भरकाधारा. तेव्हा आम्ही इथं होतो, इथनं लगेच पळालो तिकडं. की लगे तिकडून गाड्या आल्या त्यांच्या. मग इजवाय सुरुवात केली. पोलीस आणि जे फायर ब्रिगेडचे लोक आहेत ते किती वेळ त्यांना लागला इथे यायला? 2-3 मिनिटातच आली ती. अच्छा, इथे सगळे होते आणि ते आले. नाही, मंतळाची पट्टी होती ती सगळी गोळा झाली लगेच. आणि किती लोक आहेत, काय आहेत, हे कधी तुम्हाला कळलं की यामध्ये? काढायला लागले कळलं आम्हाला. त्याच्या आधी काय माहिती किती आहेत आणि किती नाही, आम्हाला काय माहिती तेव्हा. आणि सगळे भाजलेले होते? हा, सगळी भाजलेली होती. बाहेर पडली होती, पड्याला एक पडलं, आड्याला एक पडलं. ती हितनी तुटलेलं होतं. ती असं पालतं पडलेलं ती समक्ष बघितलं आम्ही. एवढं बघितलं तिथं. खूप विस्फोट, जोरदार विस्फोट झाला होता. लय मोठा पोट, त्या गाड्या उभा राहिल्या त्याच्यावर चालला होता जाळ. ती सगळं समक्ष दिसत होतं ना. हितनं आम्ही लगेच पळालो 5-6 जण. किती लोक होते आपण इथे? आपली 2-4 जणच होती ना. मुलं पण होते? हा, मुलं होती, नातू होता. ती सगळी पळालो आम्ही. आणि तिथली होती आमची ती 2-4 जण, आम्ही 2-4 जण पळालो. मोठ्या आवाज आला, नंतर मोठी आग लागली. हा, मोठा आवाज आला की मग म्हणलं काय झालं म्हणून आम्ही बघितलं. एक सून आलती इथं. तिने म्हणली अहो काहीतरी झालं इकडे. मग पळालो सगळे. तुम्ही त्या दिशेने की दुसऱ्या दिशेने गेले? कदाचित मोठी आग लागली आणि स्फोट झाला तर घाबरले असेल सगळे? घाबरलो ना आम्ही, काय झालं काय नाही म्हणून. आता हे इमान पडलं म्हणलं. मग पळालो आम्ही. तिथे लागली. मग तिकडून लगेच 2 मिनिटातच गाड्या आल्या ना. आणि भोवतलचे बी गाड्या आल्या, सगळी माणसं आली. त्या आमच्या वस्तीवली ती सगळी गोळा झाली सगळीकडची. मला कधी कळलं की यामध्ये आपले उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत? रडायला लागली बाजूला, पार त्या गाडीत चालवल्यावर. तर नाही आम्हाला काय माहिती. त्यांची माणसं आलेली ती 2-3 गाडी. ते जे सगळे त्यांना इथे रिसीव्ह करायला आले असेल ते सगळे इथे आले? तिथं काढताना ती गाडीत टाकताना रडायला लागली ना. मग आम्हाला कळायला लागलं. नाही तर आम्हाला काय माहिती. तर पहिला कधी अजितदादांशी तुमचा भेट झाला होता? नाही. इथे येताना जाताना कधी? आम्ही इथं कशाला येते तेव्हा, तिकडे गावात आली तर यायची. काय आता तुमच्या म्हणजे काय म्हणणं आहे? इतका मोठा लॉस, म्हणजे इतके मोठे व्यक्तिमत्व गेले आहेत. मग काय बेकारी झाली आपल्या गावाची. काय करायचं आता? पहिल्या कधी असं झालं आहे इथे म्हणजे असं काहीतरी लोक बोलत होते की इथे एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पण आहे. त्यांची जी ट्रेनिंगची एअरक्राफ्ट असतात, म्हणजे जे फ्लाईट असतात, त्याच्या काय याच्या पूर्वी पण ॲक्सिडेंट वगैरे झाला? नाही, पाऊस काही नाही झालेला. तिकडं पटी तुटायची ही, पण तिथली तिथंच म्हणजे जाग्यावरच गप व्हायची ना. असं धक्काही झाला नव्हता कवाच. इतकी मोठी कधी नाही? आताच झालं ही हानी जास्त. चला, थँक्यू सो मच. हे काकी आहेत, इथे राहणारी आहे. त्यांचं म्हणणं असं आहे कि जिस तरह से ये घटना हुई वो जो है बहुत ही दुर्दैवी है. और उन्हें तब पता चला जब जो है उसमें से लोगों के शव निकाले जाने लगे, तब पता चला कि उसमें अजीत पवार जो महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री हैं, उनका भी इस एक्सीडेंट में निधन हुआ है. जो उन्हें रिसीव करने आए हुए लोग थे वो कुछ ही दूर पर, यानी कि जो एयरक्राफ्ट जहाँ पर लैंड करके जाने वाला था वहाँ रिसीव करने के लिए लोग खड़े थे, इंतज़ार कर रहे थे. जैसे ही ये ब्लास्ट हुआ वो सभी भागकर इस तरफ आए और फिर जब उनके पार्थिव को निकाला, क्योंकि पूरी तरह से उनका जो शरीर है जल चुका था, उन्होंने रोने की शुरुआत करी. तब इन्हें पता चला कि इसमें महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री अजित पवार भी बैठे हुए थे. कैमरा पर्सन सनी पासवान के साथ अश्विन पांडे,
झी मीडिया बारामती.